श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चैतन्य शाश्वतः शांतो व्योमातीत निरंजनः बिंदुनाद कलातीत तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1777व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज फाल्गुन शुद्ध अष्टमी, शुक्रवार दिनांक 7 मार्च 2025। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ बैठक क्रमांक 170, वेदांत नगर, सावेडी रोड, अहिल्यानगर। परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचं पठण दिनांक 6/2/1994, अनुक्रमांक 123। पुढील प्रश्न आहे, मनुष्य स्वतःच्या मृत्यूचे कारण शोधतो म्हणजे काय व सामान्य व्यक्तीने स्वतः जीवनाची दिशा नक्की कशी करावी। परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की प्रत्येक मनुष्य हा आपल्या पूर्वकर्माप्रमाणे जन्माला येतो व निसर्ग नियमाप्रमाणे जगत असताना जेव्हा अति करतो तेव्हा तो आपल्या मृत्यूची कारणे शोधतो असे समजावे। कोणी जीवनाच्या शेवटी आत्महत्या करतो, कोणी विषप्राशन करतो, कोणी ट्रेन खाली जीव देतो, कोणी उंच इमारतीवरून स्वतःला खाली ढकलून देतो, कोणी पाण्यात जीव देतो वगैरे। येणारा प्रत्येक जीव एके दिवशी जाणारच आहे। जेव्हा तो कोणतीही गोष्ट अति करायला जातो तेव्हा समजावे याचे कोठेतरी भरले आणि हाच त्याच्या मृत्यूचे कारण शोधतो। जोपर्यंत मृत्यू काय चीज आहे हे त्याला समजत नाही तोपर्यंत मनुष्य गमजा करतो। कोणतीही वस्तू चिरंजीव किंवा शाश्वत नाही। सर्व गोष्टी परिवर्तनीय आहेत। सिमेंट कॉन्क्रीटची मोठमोठाली घरे काही वर्षांनी पडतातच। काळाचा त्याच्यावर परिणाम होतो। त्या घराला भोकं पडतात, सिमेंटची माती बनते व घरे पडतात। दगडाची घरं ही पण काही काळानंतर पडतात। आधुनिक शास्त्राप्रमाणे तसं म्हटले तर लोखंड किती टणक असते, परंतु काळाच्या प्रभावाखाली लोखंडालाही छिद्र पडतात व लोखंडाच्या आधारे बांधलेली घरे कोसळतात। जर निर्जीवाला संपणे भाग आहे तर सजीव जीवांना तर शेवटी प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेत। तो त्या ठराविक मर्यादेपर्यंतच जगणार। शेवटी या पृथ्वी तलावर जे जे उत्पन्न होते ते सर्व नाश पावते व पुन्हा नव्याने निर्माण होते, परंतु संपूर्ण नष्ट कधीच होत नाही। चिरंजीव किंवा शाश्वत कोणीच नाही। काही घरांचे आयुष्य 100 वर्षे, 200-400 वर्षांचे असेल, परंतु त्यांचीही शेवटी जायची अवस्था येतेच। मनुष्य जीवनभर पैशाच्या व नोकरीच्या धंद्याच्या मागे लागतो। पैसा व प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो, परंतु आयुष्य वाढावे म्हणून कोणीही प्रामाणिक प्रयत्न करीत नाही। जोपर्यंत तरुण वय असते तोपर्यंत परमार्थाचा विचार करीत नाही। ऐसा करूंगा वैसा करूंगा असे तो तरुण वयात म्हणत असतो, परंतु वयाची 50शी ओलांडल्यानंतर शरीर थकते, शारीरिक ताकद कमी होते, उमेद घटते। मग तो विचार करतो की आता जीवनात काय राहिले, हिला माझी गरज नाही, माझ्याशिवाय तिचे अडणार नाही, आता गरज संपली असे तो विचार करू लागतो। परंतु खरं पाहू गेल्यास तसे काहीही घडलेले नसते। या शरीराने कमकुवत झाल्यामुळे ह्याच्या विचारात फरक पडलेला असतो। ही भाषा तो आपोआप बोलतो। जीवनात क्षुल्लक कारण घडलेले असते। शारीरिक कमकुवतेमुळे व असहाय्यतेची नैसर्गिक भावना येते व तो अशी भाषा बोलतो। ह्या नैसर्गिक गोष्टींवर आपण मात करू शकत नाही। कोणीही चिरंजीव व्हावे किंवा अनेक वर्षे कसे जगावे असे कोणीही विचार करीत नाही। स्वतःच्या जाण्याच्या वेळेस स्वतःच्या नाशाची कारणे तो बरोबर शोधत असतो। कोण केव्हा कसा संपेल हे सांगता येत नाही। कोणी संपत्ती गोळा करण्यामागे लागतो, कोणी सत्ता मिळवण्याच्या मागे लागतो, कोणी संपत्तीत अति वाढ केल्यानंतर ती सांभाळावी कशी व विल्हेवाट कशी लावावी याची काळजी करतो। ही सर्व नाशाची कारणे आहेत। मी गेल्यानंतर कोणी काय घ्यायचे, थोरल्याने, धाकट्याने व पत्नीने काय घ्यावे याची पद्धतशीर वाटणी करण्यातच मनुष्याचा जीव अडकतो। मनुष्याचे वैशिष्ट्य बघा, एकदा जीवन जगण्याची उमेद संपली की तो मृत्यूकडे वळलाच समजावे। अमुक प्राप्त केले की मी निवृत्त होईन असे तो म्हणत असतो, परंतु ते प्राप्त केल्यानंतरही तो थांबत नाही। त्याची हाव वाढते।
तो आणखीन व्याप वाढवतो. म्हणून माझे म्हणणे असे आहे की जीवनात ठराविक गोष्ट प्राप्त केल्यानंतर त्या विचारापासून निवृत्त व्हावे आणि उरलेले आयुष्य परमार्थाकडे वळवावे. उतार वयात मनुष्य परमार्थाकडे वळू शकत नाही, म्हणून सुरुवातीपासूनच शरीराला तसे वळण लावावे लागते. हे प्राप्त झाले की मी सर्व सोडून देईन असे म्हणत म्हणत मनुष्य रोज तेच तेच करीत असतो. ह्याला अति सामान्य स्थिती म्हणावे. जीवनात तो एकदा निराश होऊ लागला की तो स्वतःच्या मृत्यूची कारणे शोधायला लागतो. ही स्थिती सर्व माणसांची होते हे बरोबर आहे. शरीर तेच असते, मनही तेच असते, व्यक्तीही तीच असते. मग तो जीवनात उमेद का हरतो? यावर विचार करता असे लक्षात येते की त्याला जीवनात कोणाचाही आधार मिळालेला नाही. म्हणून तुम्ही जीवनात देवाचे काहीतरी करा, ईश्वर चिंतन ठेवा, म्हणजे आधार सापडतो. हे काहींना अगोदर कळते, तर काही लोकांवर प्रसंग येतात, कष्टी होतात, नंतर तसे वागायला लागतात. ज्यांना अगोदर कळते ते सावध होतात, ज्यांना नंतर कळते ते जीवनात पश्चाताप करतात. जीवन जगण्याची एकदा उमेद खचली की तो शेवटाला जातो. याच व्यक्तीने तरुणपणात गप्पा पुष्कळ मारलेल्या असतात, परंतु त्याला काही महत्व नाही. जसजसे मनुष्य कर्तव्यातून बाजूला होतो तसतसे त्याच्या जीवनात नैराश्य यायला लागते. जोपर्यंत कर्तव्य शिल्लक असते तोपर्यंत तो वळणावर असतो. हे पूर्ण करायचे बाकी आहे, ते पूर्ण करायचे शिल्लक आहे, या आशेवर तो जगत असतो. सर्वसाधारण व्यक्ती प्रपंचातील कर्तव्य संपली की नैसर्गिकरित्याच बाजूला होते, हे बरोबर आहे. परंतु ज्यांना परमार्थात प्रगती करायची आहे व ईश्वर दर्शनाची इच्छा आहे, त्यांची जीवन जगण्याची उमेद कायम राहते. मनुष्य तरुण असताना सिनेमा पाहतो, टीव्ही पाहतो, हॉटेलमध्ये जातो, परंतु उतार वयामध्ये हे सर्व बंद करतो. बाहेरचे कोणीही घरात आलेले त्याला आवडत नाही. जो तरुणपणे मुलाची अपेक्षा करतो तोच म्हातारपणी त्याच्या खोलीमध्ये मुले खेळायला लागली व आरडाओरड करत असतील तर त्याला तिटकारा येतो, त्यांना बाहेर काढतो. अशा रीतीने तो एकलकोंडा बनतो. हा नैसर्गिक बदल आहे, यावर तुम्ही मात करू शकत नाही. मनुष्य निवांतपणी नंतर घडणाऱ्या घटनांचा अगोदर विचार करीत नाही. मनुष्याच्या जीवनात कमालीच्या महत्वाकांक्षा वाढतात, त्या पूर्ण करण्यासाठी तो धडपड करतो. दैववशात त्या पूर्ण झाल्या तर त्याची जीवन जगण्याची उमेद संपते. सर्व मिळाले, आता काही मिळवायचे राहिले नाही, म्हणून तो लवकर जातो. ही नैसर्गिक अवस्था आहे. ज्या लोकांनी तरुण वयात अतिशय महत्वाकांक्षा ठेवलेल्या असतात व दैववशात अकाली जातात, ते लोक राहिलेल्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही स्वरूपात पुन्हा येतात. हा जीवनक्रम असा बद्ध आहे. हे मानव निर्मित नसून परमेश्वर निर्मित आहे, हे सर्व माझ्या लक्षात येते. अशी शेकडो उदाहरणे माझ्या नजरेसमोर आहेत. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या अमृतकणाचा पुढील भाग उद्या सकाळी 6 वाजता. आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.